थंडीच्या दिवसात तोच तो गाजराचा हलवा आपण नेहमीच करतो. पण अशा प्रकारची गाजराची खीर कशी बनवायची? चला बघूया. तर या खीरीसाठी आपल्याला लागणार आहे गाजर. तर गाजर इथं मी छान असं खिसून घेतलंय. थोड्याशा मोठ्या खिसणीने त्याला खिसून घ्यायचंय. त्याच्यानंतर मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतलाय 1 चमचाभर त्याला मी अर्धा तास भिजत ठेवलाय. आता खीर आहे म्हटल्यावर ड्रायफ्रूट तर आलेच. मग घेतलंय दूध, तेही सायसहित आणि तूप आणि साखर. चला बनवू झटपट अशी आपली गाजराची खीर. तर त्यासाठी आपल्याला आधी हे तांदूळ आहेत ना, तर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्याच्यासोबत एक 7-8 काजूच्या पाकळ्या देखील ॲड केल्या आहेत. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं छान बारीक वाटून घ्यायचंय. आता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचंय आणि जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेत ते सगळे आपल्याला पहिल्यांदा फ्राय करून घ्यायचे आहेत. कोणतीही खीर, कोणतंही डेझर्ट म्हणलं की ड्रायफ्रुट्स तर आलेच. तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स इथे ॲड करू शकता. ड्रायफ्रुट्सने आपल्या पदार्थांना थोडासा रिचनेस येतो. मी इथं काजू, बदाम आणि मनुके घेतले. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. आता आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित फ्राय करून झालेत, त्यांना बाजूला काढून घेतलंय आणि पॅनमध्ये राहिलेल्या तुपातच मी हे गाजर टाकून घेतले. आता आपल्याला हे गाजर छान असं फ्राय करून घ्यायचंय. या सीझनमध्ये एकदम छान असे गाजर येतात. त्यामुळे त्याच्या वेगळ्या-वेगळ्या रेसिपीज तर ट्राय करायलाच पाहिजे, बरोबर की नाही? गाजर म्हटलं की त्याचा हलवा, बर्फी आणि कोशिंबीर वगैरे तर आपण नेहमीच बनवत असतो. पण या प्रकारची खीर तुम्ही पण नक्की ट्राय करा. गाजराचा कलर थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये मी ॲड केलं इथं दूध. दूध इथं मी सायसहित ॲड केलंय म्हणजे आपल्या खीरीला थोडासा रिचनेस येतो आणि दूध ॲड केल्यानंतर थोडीशी उकळी यायला लागली की मग आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचंय आपण जे तांदळाचं आणि काजूचं मिक्सचर बारीक केलं होतं, ते ॲड करून घ्यायचंय. आता हे मिक्सचर ॲड केल्यानंतर आपल्याला आपली खीर जी आहे ती थोडीशी सतत हलवत राहायची आहे, म्हणजे खाली ती लागायला नको म्हणून. आता हे तांदूळ आणि काजूचं मिक्सचर ॲड केल्यावरती तुम्ही बघू शकता आपली खीर थोडीशी दाट व्हायला चालू होते. या स्टेजला मी इथं ॲड करतेय दूध मसाला. आता तुम्हाला तर माहिती आहे मला काठदऱ्यांचा दूध मसाला खरंच खूप आवडतो. सो मी तो इथे ॲड केलाय. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जायफळाची किंवा वेलचीची पूड देखील ॲड करू शकता. म्हणजे त्याचा एक वेगळा फ्लेवर आपल्या खीरीला येणार आहे. आता या स्टेजला आपल्याला ॲड करायचे आहेत आपण जे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आणि इथं तुम्ही बघू शकता आपली खीर जशी-जशी उकळतीये किंवा थोडीशी घट्ट होती तसं-तसं तिचा कलर आणि टेक्स्चर अजून छान होत चाललंय ते. खीर आपल्याला हवी तेवढी दाट झाली की मग त्याच्यामध्ये ॲड करायची आहे साखर. तुम्ही तुमच्या आवडीने साखर याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. साखर ॲड केल्यानंतर एक उकळी आली की झाली आपली गाजराची खीर तयार. बघा काय सुंदर कलर आलाय आणि काय छान दिसते आपली गाजराची खीर. तुम्ही पण गाजराचा हलवा वगैरे खाऊन बोर झाला असाल तर ही खीर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला कशी वाटली ते. थंडी बरोबर ही गरम-गरम खीर म्हणजे वा खरंच खूप भारी कॉम्बिनेशन आहे. सो या सीझन मध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.